इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळतोय, ज्यामध्ये आपण आतापर्यंत पाहिलेलं आहे की सत्य आणि मंजू या दोघांनी मिळून आर्यनचा फोन घेतलेला असतो। आता आर्यनचा फोन हाती लागला म्हटल्यानंतर हे दोघं काही शांत बसणार नाहीत। सत्य आणि मंजू त्यांना जेवढं काही टेक्निकल नॉलेज आहे ते सगळं वापरून त्यांनी सत्य आणि मंजूने मिळून आर्यनचा फोन अनलॉक केलेला आपल्याला बघायला मिळतो। आता फोनमध्ये बघत असताना सत्य आणि मंजूला असं काही काही मिळतं की ज्यामुळे आर्यनचे सगळे पत्ते ह्या दोघांच्या समोर उघड होताना आपल्याला बघायला मिळतात। आता हळूहळू फोन चेक करत जसं जसं जाईल तसं आर्यनचा सगळा काळा धंदा काळे प्रकार ह्या दोघांच्या समोर येत असतात। हे बघून सत्य आणि मंजूला धक्काच बसतो की नक्की आर्यन सर्वांसमोर इतका चांगला आहे असं दाखवतो, पण खरंच आर्यन आतून मनातून किती काळा आहे। आता ह्या दोघांच्या मनात सर्वात मोठा डाऊट हा असतो की काही झालं तरी देखील आर्यनच्या फोनमध्ये असं काहीतरी मिळतंय का की ज्यामुळे सत्याचा अपघात कोणी घडवून आणला होता, की नक्की ह्यामागे आर्यनच होता हे सत्य ह्यांना समजेल। आणि आता मंजू आर्यनचा फोन हातात घेते। मंजू सगळे फोन चेक करते पण त्यांना काहीच मिळत नाही। आता हातात झालेली मंजू 2 मिनिटे फोन खाली ठेवणार तेवढ्यात तिच्या लक्षात येतं की कॉल रेकॉर्डिंग असू शकतात आणि ती कॉल रेकॉर्डिंग बघायला जाते। त्यावेळेस तिला खूप मोठा धक्का बसतो। सत्य आणि मंजू दोघंही ऐकतात तर तेव्हा असा एक कॉल रेकॉर्डिंग त्यांच्या हाती लागतं की जे आर्यनने सत्याच्या अपघाताच्या दिवशी एक फोन रेकॉर्ड केलेला असतो। त्याने एका माणसाला फोन केलेला असतो आणि त्याने सांगितलेलं असतं की सगळी तयारी झाली आहे ना, काम चोख व्हायला हवं आहे, कामाचा जेवढा मोबदला देतोय ना तेवढ्या पद्धतीने काम व्हायला हवं आहे आणि जर का काम पूर्ण नाही झालं तर तुमचं काय करू शकतो हे तुम्हाला माहितीच आहे। मी एवढा मोठा मोबदला चुकवतोय तर मला काम व्यवस्थित व्हायला हवं आहे आणि हो, काम पूर्ण झाल्यानंतर तुम्ही सातारा सोडून निघून जाणार आहात, तुम्ही साताऱ्याचं तोंडही बघणार नाही आहे। आता नक्की काम काय आहे हे मात्र सत्य आणि मंजूला कळत नसतं। थोड्या वेळानंतर पुढं फोनचं रेकॉर्डिंग अजून ऐकल्यानंतर सत्य आणि मंजूला समजतं की काम काय होतं। आर्यन म्हणतो अपघात व्यवस्थितपणे व्हायला हवा आहे, असं दाखवायला हवं आहे की सगळं काही नॅचरली घडलेलं आहे आणि हो, त्या सत्याचा एक कणही सापडता कामा नये, अगदी त्याचा नखसुद्धा सापडता कामा नये याची खात्री घ्यायची। सगळी खात्री व्यवस्थितपणे घेऊन आणि त्यानंतर त्याची बॉडी मिळते का नाही हे बघूनच मला सांगायचं आहे की काम झालं आहे की नाही, आणि जर का असं काही झालं नाही तर मात्र तुमचं काही खरं नाही आहे। आता हे ऐकल्यानंतर मात्र मंजूला आणि सत्याला धक्काच बसतो की सत्याचा अपघात घडवून आणणारा माणूस त्यांच्याच घरात त्यांच्याच नजरेसमोर राहतोय, त्यांच्याच घरचं जेवण खातोय। त्यालाच इतके दिवस झाले आपण पोचत होतो, आपण एका विषारी नागाला दूध पाजत घरात पोचत होतो। ह्या गोष्टीचा सत्याला खूप राग येतो। सत्याला असं होतं की आता ह्या आर्यनला मी काही सोडणार नाही आहे। त्यावेळेस मंजू सत्याला म्हणते, सत्या थांब, असा काही गडबडीत निर्णय घेऊन काही उपयोग नाही आहे। हे सगळं त्याने शांत डोक्याने केलं आहे ना, आपल्याला देखील शांत डोक्याने त्याला उत्तर द्यायचं आहे। आता मंजू असं म्हणल्यानंतर सत्या म्हणतो, तुम्हाला काय वाटतं वाघमारे, एवढं सगळं झाल्यानंतर माझा जीव घेणारा माणूस माझ्या समोर असताना मी त्याला जिवंत सोडणार आहे का? तेव्हा मंजू म्हणते, हो सत्या मला माहिती आहे, पण तरी देखील मी काय सांगते ते ऐक। काही झालं तरी आपण सत्या त्याला असं सोडू शकत नाही आहे, तो आत्ता बेजबाबदार आहे, त्याला माहीत नाही आहे आणि आपण त्याला असंच बेजबाबदार ठेवायचं आहे, त्याला हलक्यात नाही घ्यायचं आहे। आपण त्याने आपल्याला हलक्यात घेतलं ना, घेऊ देत, पण बघ आता आपली वेळ आलेली आहे आणि आपल्याला सगळं काही सत्य समजले। आता ह्याची अशी वाट लावायची की आयुष्यभर त्याला ह्या गोष्टीचा पश्चाताप व्हायला पाहिजे की त्याने आपल्या दोघांची वैर घेतलेला आहे। आता असं म्हणल्यानंतर सत्या शांत होतो। मंजू आता असा प्लॅन करतोय की ज्याच्यामुळे आर्यन त्यांच्या तावडीत सापडणार आहे। आता नक्की मंजूचा प्लॅन काय असणार, कारण इकडे सत्याला तर ही गोष्ट समजलेली आहे की सत्याचा काटा काढून आर्यनला मंजूशी लग्न करायचं आहे आणि म्हणूनच आर्यन हे सगळं करत आहे। आता तुम्हाला काय वाटतं की नक्की आर्यनच्या ह्याच विकनेसचा फायदा घेऊन सत्य आणि मंजू त्याला त्याच्याच खड्ड्यात पाडणार का? नक्की मालिकेत पुढं काय होणार हे पाहणं अतिशय रोमांचक ठरणार आहे। अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बघायला विसरू नका इन्स्पेक्टर मंजू। शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू।